कोकणातली घरे लाल छपराची का असतात? नमस्कार, मी साक्षी. कोकणातील लाल छपरांची कथा अरबी समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यांनी भरलेली, हिरवाईने नटलेली आणि मातीच्या सुगंधाने नाहलेली कोकण या भूमीची एक खास ओळख. लाल छपरांची घरे. पर्यटक कोकणात पाऊल टाकतात तेव्हा सर्वप्रथम जे डोळ्यांना भुरळ घालतात ती म्हणजे डोंगर उतारावर विसावलेले लाल लाल छपरांचे सुंदर घरे. पण लालच का? इतर रंग का नाही? याची कथा साधी नाही. ती शेकडो वर्षाच्या अनुभवातून, विज्ञानातून आणि लोकजीवनातून आलेली आहे. जुन्या कोकणाची सुरुवात आणि मातीची गुपित शेकडो वर्षापूर्वीच कोकणातील लोक घर बांधताना आपल्या परिसरात मिळणाऱ्या गोष्टींचाच वापर करत. कोकणातील जमीन विशेष म्हणजे ती लॅटराइट खडकांनी समृद्ध, ज्यात लोहांचे प्रमाण खूप जास्त. या लोहयुक्त खडकांना उन्हात भाजलं की ते अगदी लालसर होतात, कडक आणि टिकाऊ बनतात. म्हणूनच कोकणात भिंतींसाठी चिरा आणि छपरांसाठी मातीचे कौले याचा वापर सहज, स्वस्त आणि नैसर्गिक साधनांपासून होत असे. कोकणातल्या मातींचा रंग स्वतः गडद लाल. यामध्ये आयरन ऑक्साईड, फॅरिक कंपाऊंड्स, लॅटराइट खडकांचे सूक्ष्म कण यांचं प्रमाण प्रचंड. यामुळे कौले जेव्हा भाजली जातात तेव्हा ती लाल भडक रंगाची होतात. हा रंग नैसर्गिक, टिकाऊ आणि पावसाळ्यात न फिका पडणारा, म्हणून लाल कौले घराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे. कोकण म्हणजे कोसळणारा पाऊस, जबरदस्त आर्द्रता, खाऱ्या वाऱ्यांची झुळूक, उन्हाळ्यात तिखट उष्णता. या हवामानासाठी लाल छपरी कौले सर्वात योग्य ठरली. कौलांची रचना पावसासाठी उत्तम का? प्रत्येक कौल थोडी वाकडी आणि घसरणारी. पाण्याचा निचरा सुलभ. कौले एकमेकांवर चांगली बसतात. छपराखाली हवा खेळती राहते. कौलांमध्ये असलेले लोह त्यांना टिकाऊ बनवते. ओलावा कमी शोषतात, बुरशी कमी, मिठाच्या वाऱ्यातही टिकतात. म्हणूनच कोकणात, खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्गात ही लाल छपरा आदर्श ठरली आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण लाल छतांचा उपयोग फक्त दिसण्यासाठी नाही. कुलदेवता मंदिर असो किंवा साधी गावे, लाल छपरांना शुभ, सुदैवी आणि घराला ऊब देणारी अशी प्रतिमा होती. लाल छप्पर घरांचे रक्षण करते, पावसापासून, वाईट शक्तींपासून दूर ठेवते, सूर्याच्या उष्णतेत घर थंड ठेवते. कोकणी घरगुती शहाणपणा असा सांगतो की कुलदेवतेचे कवळ लाल रंगाचंच. कोकणात मोठ्या उद्योगांची कमतरता होती, पण निसर्गाची संपत्ती होती. लोकांनी तीच वापरली. लाल कौले निवडण्यामागील आर्थिक कारण म्हणजे स्थानिक मातीपासून अतिशय स्वस्त, गावोगावी भट्ट्या असल्याने सहज उपलब्ध, वाहतुकीचा खर्च कमीत कमी येतो. वेळेवर तयार होणारे, हलके आणि टिकाऊ. त्यामुळे लाल कौले लोक घरे, वाडे, मंदिर, देवळे, घर बाजारातले मांडे सर्वत्र दिसू लागले. कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर उच्च डोंगरांमधून, बोगद्यांमधून, किनाऱ्यांवरून जाणाऱ्या मार्गावर एका पाठोपाठ एक अशी लाल छपरांची रांग दिसायची. रेल्वेतून पाहणाऱ्या पर्यटकांसाठी ही दृश्य अविस्मरणीय बनली. रेड रूफ कोस्ट असा परदेशी प्रवासी बनलेला शब्द हळूहळू कोकणाची लाल छप्पर ही त्याची ओळख, ब्रँड आणि परंपरा झाली. आधुनिक काळ तरीही परंपरेचा मान ठेवणारी लाल घरे. आज कॉन्क्रीटची घरे, टीन शेड, स्लॅब सगळं आलं, पण तरीही हजारो घरं परंपरा म्हणून लाल कौले वापरतात. कारण छपराखालची नैसर्गिक थंडी, उन्हाळ्यात फरक जाणवणारे तापमान, पावसात सुंदर नाद, घराच्या सौंदर्यात वाढ, गावाची ओळख टिकवणे. लाल छप्पर म्हणजे कोकणी सांस्कृतिक अभिमान. कोकणाची लाल छप्पर म्हणजे परंपरा, विज्ञान आणि सौंदर्य याचा संगम. कोकणातील लाल छपरांची कथा ही फक्त रंगांची नाही, ती आहे मातीचा गुणधर्म, लोहांचा विज्ञान, पावसाच्या प्रदेशाची गरज, पूर्वजांच्या शहाणपणाची पद्धत, परंपरा आणि संस्कृतीची ओळख, निसर्गाशी सलोख साधणारी कला. इथल्या लाल छपरांकडे पाहिलं की असं वाटतं ही फक्त घरे नाहीत, ही कोकणाची आत्मा आहेत. धन्यवाद.